आपण जाण्याआधी हो असताना टाळी वाजवावी मुखाने या गणरायाचं नामस्मरण करावं. मी एक शिरस्थ ब्राह्मण आहे आणि इथे येण्याचं प्रयोजन आज असं कळलं की 108 दशावतार नाट्य मंडळाचं आराध्य द्रव्य गणपती पंचायत इथपर्यंत आलेला आहे. त्याची यथाशक्ती पूजा अर्चा करावी. तुम्ही जे काय दक्षिणा द्याल ते यथायोग्य मानून पुन्हा आपल्या मार्गाने मार्गक्रमण करावं. स्नान संध्या घराला उरकून आलेलो आहे. गणपतीची पूजा अर्चा चालू करतो. हमसे मत बोलो मत बोलो मत बोलो माता पित्यांची भीती ही प्रत्येक संततीला असायलाच हवी. आणि ती भीती जर का नसली तर कधी काय होईल सांगता येणार नाही. आतापर्यंत तुम्हाला घाबरूनच वावरते.
पण बाबा काय ग तटावून का होईना आशीर्वादाचे शब्द ऐकले आणि मन प्रफुल्लित झालं. समाधान वाटलं कुणाला मला. कशासाठी काही दिवसांनी आपलं आगमन झालं, मनाला समाधान प्राप्त झालं. या 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 देखील कसं काय चाललंय तुझं? सारं काही ठीक नाही. काही शेम कुशल तू ज्या मार्गाने आलास त्या मार्गाने माझे प्रजाजन काय म्हणताय? काय म्हणताय? इकडे तिकडे माझ्या नावाचा जे जे काय होतोय ना, म्हणतोयस काय आणि विचारतोयस काय? अरे तुझ्या नावानं बोंबाबोंब शब्द चुकला आहे. काय? जीवनात मी कुणाचं वाईट केलं नाही. प्रजा हिच्याचा वेळोवेळी पदोपदी मी निर्णय घेतोय. उद्याच्या पावलावर पाऊल ठेवून मी चाललोय. असं असताना आपल्या मुखातून एक अभद्र शब्द असं मला म्हणायचं नव्हतं. मग पण बोलून बोलून चुकलो. म्हणण्याचा मतदार देऊ शब्दाला काय म्हणायचं? एकच वेळी तुझ्या पायाच्या नकापासून मस्तकीच्या ब्रह्मसूत्रापर्यंत निरीक्षण करतोय. त्यावेळी मी तुझ्याकडे पाहिलं, विचारात विचारमग्न झालो. आणि त्याच वेळी मला सांग, देव असेल, दानव असेल, मानव कुणी असू दे, प्रत्येकाचा चेहरा म्हणते तो एक आस आहे. खरं आहे. आणि त्याच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर मला जाणवलं तू कुठल्या तरी विचारात दिसतोयस म्हटलं. देवश्री आपला बोलणा रास्त आहे. मी या राज धर्माने न्यायदंड हाती घेतलाय, पण ध्यानी माझा विचार एकच आहे. असा कोणता रे? माझी वाढती कन्या वेळीच लग्न करावं, तिला साजेल सोजेल अशा प्रकारचा वर मागतो. वा, या विचारात मी एका बाजूने असतो. मध्ये कुठेतरी काचेच्या भांड्याला तडा जाऊ नये, वयात आली वेळीच लग्न करा. नाही योग्य. यासाठी विलंब कशाला? आणि मी तर म्हणतोय माझ्या मुलीला साजेल सोजेल अशा प्रकारचा वर आपल्या पाहण्यात आहे का? आता तुझ्यासाठी काही पाहू, कारण जर तुझ्या मनामध्ये इच्छा झाली मुलीचं लग्न करायला हवं यासाठी. ज्ञानेश्वर, तुमच्या कन्येचं लग्न नंतर करूया, कारण मला यायचं. तुम्ही आणखी विचार वाढवले. म्हणजे अखिल ब्रह्मांडात काय काय घडत काढण्याची जाणशक्ती आपल्याला आहे. मी मला रास्त प्रश्न आपल्या समोर ठेवला, नाही पण एका क्षणात तुम्ही काढता पाय घेता. त्या माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार केव्हा? माझ्या कन्येला शोभेल अशा प्रकारचा वर तुमच्या दृष्टीत आहे का? म्हणजे सांगतो तुला ऐकायचं नाही. हो. मी खोटं बोलणार नाही.
पण ज्यावेळी माझ्या मुखातून मुखोद्गार बाहेर निघतील त्याच वेळी तू काय करशील याचा विचार एखाद्या माझ्या मनोवडीला होतोय. विचार कुठेतरी माझे शब्द पगडीमध्ये दखलबंद केले जात होते आणि तरी देखील हट्टाने हट्ट पेटलेले या दानवेश्वराला जर का मी कथन केलं नसेल तर प्रत्येकाला योग्य तो न्याय मार्ग दाखवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर ठरत असतो. हे ऋषी काय बोलून गेलात? ज्या कन्येशी विवाह होईल त्याच्याकडून माझा घात होईल. लाखाचा पोशिंदा मी पण माझा भाकी अशा प्रकारे विधीने लिहिलेला आहे. खरे विधीचं विधान या जगाच्या आसमंतात कुणालाही खोडण्याचा अधिकार होऊ शकत नाही. हे ऋषी विधीचं विधान खरं ठरणार आहे तेव्हा सत्य त्यावेळी अंतिम निर्णय काय घ्या माझ्या मृत्यूवर मात कशी करावी याचा मी विचार करत आहे आणि म्हणूनच निघालो त्या शिवाच्या कुठेतरी मिठाचा खडा टाकलाय खरा पण हा मिठाचा खडा कशा प्रकारे विरघळतोय देवा या नाट्याला कशा प्रकारे आकार प्राप्त होतोय हे देवा मला प्रत्यक्ष विमानं पाहिजे. कारण देवा तू मध्ये कोणी सामान्य नव्हे या विश्वाची निर्मिती केली घटक निर्माण केले आणि त्या ईश्वर कशा पद्धतीने हे काय करणार आहे हे देखील मला पाहिजे आणि यासाठी देवा तुझा मंगल असा आशीर्वाद सदैव माझ्या पाहिजे सदैव मनला यावेळी तुझ्या समोर उभा आहे तुझा बाप नसून कल्याण काळ लक्षात ठेव. पहिला आणि शेवट वाक्य कुठे मी तुझा बाप नाही तू माझी मुलगी नाही. कठोर निर्णय मी घेणार विधीचा विजय खरा ठरण्यापूर्वी ही चालती बोलती ही माझी कन्या
कधी खोटं ठरत नाही. याच्यासाठी मी निर्णय घेतलाय, हिचा घात करावा. नाही नाही बाबा. मोठा भाय म्हणायचंय आपल्याला, एकच आपण का मारताय हा विचारण्याचा अधिकार मला नाही, पण प्रत्यक्ष नेत्राला पाहिलं स्वतःच्या सन्याचा भात करते म्हणून महाराज म्हणे शंका निर्माण झाली. शंका वर्षाचा पाप तुमच्या कन्याच्या हातून घडलं आणि त्या पापाचा निवारण करण्यासाठी आपण शस्त्र हाती घेतला. तुम्ही म्हणताय ते रास्त आहे. आजपर्यंत मी हिच्यावर प्रेम केलं पुत्राप्रमाणे, खरे पण विधीच सत्येन धारते पृथ्वी सत्येन तपते रवी सत्येन वाती वायुष्य सर्व सत्य प्रतिष्ठित. पृथ्वीची धारणा शक्ती ही सत्यामुळेच आहे, तर वायूचे वाहने हे देखील सत्यामुळेच आहे, तर सूर्याची तेजस्वी किरण ही सुद्धा सत्यामुळेच आहे. अर्थात सत्य हाच परमेश्वर आणि म्हणूनच त्या सत्यरूपी परमेश्वराच्या पवित्र आणि पूज्य चरणी या अवंती नरेश राजा सत्यरत्ना कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. खरोखरच या माझ्या पुण्य आणि पवित्र अशा अवंती नगरीचं निरीक्षण केलं असेल तर मनाला समाधान वाटतं, मन अगदी प्रसन्न बनतंय. आणि याचं कारण काय असेल तर माझे लाख प्रजाजन आज आनंदाच्या डोलत्या डोलनात डोलतायत, सारे पुण्या गोविंदाने वावरतायत. आणि या सर्व सोला कारणीभूत करते तर भगवंता तूच आहेस. तुझाच कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असल्या कारणानं कुठल्याच गोष्टीची न्यूनता या माझ्या राज्यात नाही. सर्व सुखे आमच्या पायाशी लोटांगण घेत आहेत. ज्या सूर्यकुलात आमचा जन्म झाला त्याच सूर्यकुलाची उच्च परंपरा आणि धवल कीर्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करतो. राजा म्हणजे कुणी सामान्य व्यक्ती नव्हे किंवा जैन विलासी पुरुष नव्हे. राजा हा प्रजेचा सेवक, तसेच तो प्रजेचा पालक. प्रजा सुखी तर तो राजा सुखी. राजा या व्यक्ती वारंवार बदलणारे असतात, पण राणीच्या ही दोन अक्षराशी आहे की जी पृथ्वीच्या अंतापर्यंत चिरंजीवी आहे. नौका या शब्दाने परतीर गाठता येत आहे किंवा सीमांत प्रांत हादरता येत नाही, तर त्यासाठी ऐकूया ते जिवंत सिंहाची डरकाळी. आज आमच्या या राज्यात नव्हे तर संपूर्ण जगभरात एक सारखा उद्योग होता. त्याला सुद्धा तशाच तऱ्हेची कारण आहे. ज्या दिवशी आमच्या पिताजीने राज्याभिषेक केला तर दिनापासून